कराड शहर पोलीस ठाणे या अभिलेखावरील 2 सराईत गुन्हेगारांना 1 वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून हद्दपार। कराड शहर पोलीस ठाणे या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार शिवसागर उर्फ डोक्या संजय नलवडे व वर्ष 30, राहणार मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा। ऋषिकेश अविनाश सावंत व वर्ष 28, 146, बुधवार पेठ, कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ते प्रशासन व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत गुन्हे करत शहरात दहशत माजवीत असल्याने त्यांच्यावर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई व त्यास त्यांचे गुन्हे करण्याच्या सवयीतून परावृत्त करण्याकरता कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक DM दराडे व त्यांच्या सहकार्यांनी माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य उपविभागीय दंडाधिकारी सो कराड विभाग कराड अतुल मेत्रे यांच्या आदेशान्वये दोन्ही सराईत गुन्हेगारांना 1 वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणीचे काम चालू असून अशा प्रकारे कोणी निष्पन्न झाल्यास पुढील काळातही त्यांच्यावर अशा प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वजा आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक DM दराडे यांनी केले। यापुढील काळातही अशा कारवाईंमध्ये सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक सो सातारा मान्य निखिल पिंगळे, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील, मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री DM दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मुगदुम, पोलीस अंमलदार पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस नाईक जगताप, पोलीस नाईक स्वामी, पोलीस अंमलदार आनंद जाधव, धीरज कोरडे, मोसिन मोमीन मुकेश मोरे, अमोल देशमुख, नितलेश विभूते, महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळ यांनी केली आहे। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड।